श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गेले काही दिवस पळसदरीच्या मठामध्ये जायची खूप इच्छा होती। मग काय आज रविवार होता, मित्राला घेतला आणि सोबत जायचा प्लॅन केला। खूप चांगलं वातावरण होतं, थोडा थोडा पाऊस पडत होता। तरी जाता जाता स्वामी आपल्याला अधूनमधून संकेत देत होते की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका। तर आम्ही सुखरूप पोचूच तिकडे असं वाटलं। पावसाचं वातावरण होतं, सोबत रेनकोटसुद्धा कॅरी केला नव्हता। जाता जाता आपल्याला नवनाथ महाराजांनी सुद्धा दर्शन दिले। खूप दिवस रील भरपूर पाहिल्या होत्या या पळसदरीच्या मठाबद्दल। ह्या अगोदर मला माहिती नव्हतं, म्हणून एक जायची खूप इच्छा होती। आणि अशा सुंदर वातावरणामध्ये आम्ही लवकरात लवकर एक मुंबईपासून 2 तासामध्ये पळसदरीला पोचलो। पळसदरीला पोचल्यानंतर मेन रोडपासून एक 2 मिनिटावरतीच स्वामींचं मठ आहे आणि हे आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ, श्री क्षेत्र पळसदरी कर्जत। एकदम सुंदर अशा निसर्गाच्या रम्य वातावरणात हे मठ आहे। आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह, शांत आणि खरंच इकडे स्वामींचं अस्तित्व आहे असं तुम्हाला जाणवेल। त्यानंतर आम्हाला आमच्या नशिबाने 12ची खूप छान अशी आरतीसुद्धा अटेंड करायला मिळाली। अनुभव खूप शांत होता, चांगला होता। आणि जेव्हा आरती झाली तेव्हा खरंच असं वाटलं की आयुष्यातले जेवढे काय टेन्शन आहे ते सगळं इकडेच निघून गेलं। आणि त्यानंतर स्वामींचं खूप छान असं दर्शन घेतलं। स्वामींचं मनापासून ज्या काही इच्छा होत्या, जे काय बोलायचं होतं स्वामींसोबत आम्ही बोललो। आणि त्यानंतरला आम्हाला महाप्रसादाचा सुद्धा अनुभव घेता आला। इकडे दर रविवारी आणि गुरुवारी महाप्रसाद असतो आणि महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही मग सांतावलीच्या दिशेला परत निघालो। तर मित्रांनो, कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये प्लीज श्री स्वामी समर्थ लिहा। थँक्यू।